हमें यह बताते हुए अत्यंत हर्ष हो रहा है कि हम आपको एक स्वस्थ और फिट जीवन शैली की ओर प्रेरित करें। हमारे जिम में अत्याधुनिक उपकरणों के साथ साथ अनुभवी प्रशिक्षक उपलब्ध हैं, जो आपकी फिटनेस यात्रा को सही दिशा में मार्गदर्शन करेंगे। ज्यादा जानकारी के लिए अभी कॉल करें। नमस्कार, मी शशिकांत, आपलं श्री हरी फिटनेस मध्ये स्वागत। कसे आहात आपण? फिट आहात ना? फिटच असायला पाहिजे आणि आरोग्याची काळजी घ्या। चला तर मग आज आपण वर्कआउटला सुरुवात करूया। आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका आणि आपला व्हिडिओ जास्तीत जास्त मित्र परिवारामध्ये शेअर करा। चला तर मग आज आपण वर्कआउटला सुरुवात करूया। आज आपण वर्कआउट करणार आहोत हिप थ्रस्ट, जो आपण बेसिकली अदर जिम मध्ये बरेचदा आपण हा जो सिंगल रॉड आहे आणि आपण टेबलावर मारायचो, पण आज हिप थ्रस्ट हे मशीन मी पहिल्यांदा बघितलं होतं। हे आहे आपलं हिप थ्रस्ट मशीन। हे मशीन मी जेव्हा बघितलं मित्रांनो, जेव्हा यूज केलं तर मला असं वाटलं की मी एरोप्लेन मध्ये बसलोय। अशा प्रकारचं हे मशीन आहे। तर याला यूज कसा करावा हे तुम्हाला मी सांगतो। एक टिप्स आहे त्याची। हा तुम्हाला एक ब्लॉक असतो आणि हे जे पॉइंट आहे हे पॉइंट आपल्या पोटाच्या लेवलला असतात। म्हणजे आपण जसे कोणाचं आपण म्हणतो, जसे आपला ज्या प्रकारे आपलं पोट असतं किंवा आपली साईज असेल, जेव्हा प्रकारे तुमची हाईट वगैरे असेल, ते एक आपलं स्टँड आहे। तिथे तुम्ही पायाची पोझिशन ठेवू शकतात आणि इथं आपले पाठीचा भाग आणि आपला हिप्स इथं हवेमध्ये असतो। याला बेसिकली आपण शूज घालूनच करायचं, पण माझी बुट जरा जास्त स्लिप होतात, त्याच्यामुळे मी बिना शूजचा वर्कआउट करतोय। हे बघा मित्रांनो, सर्वात अगोदर त्याला ही जी आपली रेंज आहे ही पोटाची लेवलला या ब्लॉकला त्याला लॉक करावं लागतं। ही आपला जो प्रोसेस आहे मांडीवर न घेता आणि चेस्टवर न घेता, आपल्या पोटावर सुद्धा न घेता, आपला जो आतला जो हाय हॅमस्ट्रिंगच्या इथल्या लेवलला मिडलला ठेवा त्याला आणि आपले पाय शोल्डर लेवलला ठेवा त्या पॉइंटला। आणि आपला प्रकार जो आपण रॉड घेऊन करायचो पाठीवर, बघा फुल रेंज आपल्या माइंड मध्ये घ्या की आपण फक्त ग्लुटस वर यायला पाहिजे। ग्लुटस वर फोकस सेव्ह करा। ब्रीद आउट, ब्रीदिंग, ब्रीद आउट, ब्रीदिंग, ब्रीद आउट करा। परफेक्ट। जो आपण रॉडवर मारायचो ना, तो तरी एवढा बेसिकली म्हणजे बसायचा नसतो ग्लुटसला। एकदम प्रॉपर परफेक्ट आपला जो ग्लुटस आहे, कोणाचे हिप्स वाढलेले असतात, कोणाचे म्हणजे हिप्स नसतात, त्यांच्यासाठी खूप महत्वाचा वर्कआउट आहे हिप थ्रस्ट म्हणून। पण बरेच जणांचे चुका असं असतात, याला एक मांडीवर एक जास्त पोटावर घेतील आणि शॉर्ट मध्ये मारतील, ते हाफ मध्ये मारतील ह्या रेंज मध्ये, कारण तो ग्लुटस पर्यंत येत न, ग्लुटस वर येत नाही, पण ते ना शॉर्ट मध्ये हाफ मध्ये मारलं तर तुमचा लोअर बॅकवर सुद्धा येतो। तो आपण हाफ रेंज घेतो, त्या प्रकारे न मारता फुल रेंज घ्या। डाऊन गोवा 1 2 3 अँड डाऊन, आणि ब्रीदिंग ब्रीद आउट हे नक्की करा। हे लॉक, हे आपलं एरोप्लेन सारखं लॉक आहे। हे लॉक आपण तुम्ही बघू शकता, हे आपल्या हाईटच्या हिशोबाने तुम्ही ऍडजस्ट करू शकता, अप डाऊन। चला तर मित्रांनो, तुर्तास इथेच थांबूया, पुन्हा भेटूया पुढील वर्कआउट व्हिडिओ मध्ये। तोपर्यंत नमस्कार।